भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। मुंबईत भाजपचं भव्य कार्यालय उभारलं जाणार आहे। भाजप कार्यालय आमच्यासाठी मंदिरासारखंच आहे। भारत आणि भारताच्या लोकांसाठी आम्ही नेहमी संघर्ष केलाय। महाराष्ट्रात भाजप कोणाच्या कुबड्यांवर चालणारा पक्ष नाही असं वक्तव्य अमित शहा यांनी केलंय। भाजपच्या नव्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांचंही ऑफिस असणार आहे। कार्यालयातील सीएम कक्ष नेहमी पदाची आठवण देत राहील असं वक्तव्य अमित शहा यांनी केलंय। कौटुंबिक राजकारण करणारे पक्ष राजकारणात टिकणार नाही। आगामी निवडणुका अशा लढा की विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे। आता डबल नको तर टिपर इंजिन सरकार हवं असं वक्तव्य अमित शहा यांनी केलंय। भाजप कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा दिवस आहे। मनोज कोटक यांनी कार्यालयासाठी जागा शोधून काढली असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं। भाजप काचेच्या घरात राहत नाही, ज्यांना इतरांच्या जागा बळकावण्याची सवय त्यांनी आरोप करू नये असं म्हणत प्रदेश कार्यालयाच्या वादावरून फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय। महापालिकेच्या नियमांचं पालन करून कार्यालय उभारणार आहोत। कार्यालयासाठी कार्यकर्त्यांनी समर्पण निधी द्यावा असं फडणवीसांनी आवाहन केलं। मुंबईतील भाजपच्या मुख्यालयाचं अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। मुंबईत भाजपचं प्रदेश मुख्यालय असावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती। भाजपचं मुख्यालय उभं राहतंय ही आनंदाची बाब असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं। मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला। विरोधकांना कुबड्या शब्दाचा अर्थ कळला नाही, मित्र म्हणजे कुबड्या नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। मुंबईवर 2 व्यापाऱ्यांचा डोळा आहे, अॅनाकोंडाला मुंबई गिळायची आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर जहरी टीका केली। मतचोरी करणारे कसले आत्मनिर्भर आहे, आमच्या पाठिंब्यामुळे मोदी पंतप्रधान झाले असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मतचोरीवरून भाजपवर निशाणा साधला। भाजपचं हिंदुत्व गोमूत्रधारी आहे, गोमांस खाणारे रिजिजू मंत्रिमंडळात मोदींच्या मांडीला मांडी लावून बसलात असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर टीका केली। तोडाफोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे। मराठा ओबीसी धनगर समाजात भांडणं लावण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला। आधी पाकिट मारलं, नंतर जीएसटी कमी केला। जीएसटी कमी केल्याचा उत्सव साजरा केला जातोय। एलआयसीचे 30,000 कोटी अदानीच्या घशात घातले असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडा दौरा करणार आहे। 5 ते 8 नोव्हेंबरला मराठवाडा दौरा करणार असून नुकसानग्रस्तांना मदत मिळाली की नाही याचा आढावा घेतला जाईल। ठाकरे गटाला जनता कंटाळली आहे। ठाकरे गट फेक नरेटिव्ह तयार करतोय असं म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली। धुळे शहरात आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते। धुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच एक नंबरचा पक्ष म्हणून समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। वैभववाडी तालुक्यातील वायंबोशी इथं पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज भवनाचं उद्घाटन करण्यात आलं। नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, स्थानिक जनप्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रोहित पवार यांनी बिवलकर जमीन घोटाळ्याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली। भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। शरद पवार गटाकडून पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर नेत्या भावना घाणेकर यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात येणार होतं, मात्र पोलीस प्रशासनानं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आले। शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी बेलोरा गावापासून ट्रॅक्टर महाएल्गार मोर्चाला सुरुवात केली आहे। बच्चू कडूंचा मोर्चा मंगळवारी नागपूरमध्ये धडकेल। कर्जमाफी झाल्याशिवाय गावात परतणार नाही अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतली। एका भावानं दिलेली भेट नको म्हणून यशोमती ठाकूर यांनी माझा किराणा नाकारला अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली। यशोमती ठाकूर यांच्या टीकेनंतर अहंकाराची भाषा वापरणं योग्य नाही, माझी ऐपत एवढीच आहे, एक बहीण म्हणून त्यांनी किराणा स्वीकारला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली।
पुण्यातील एसआरए ऑफिसवर वंचितनं मोर्चा काढलाय. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात एसआरएच्या ढिसाळ कारभाराविरोधात मोर्चा काढण्यात आला. निंबाळकरांनी अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले असा आरोप सुषमा अंधारेंनी रणजितसिंह निंबाळकरांवर केलाय. मुख्यमंत्र्यांनी कशाच्या आधारावर क्लीन चिट दिली असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. सुषमा अंधारे आणि जयश्री अगवणे यांच्यावर 50 कोटींचा दावा आहे आणि जाहीर लेखी माफी मागावी अशी आम्ही नोटीस पाठवली, अशी माहिती रणजित नाईक निंबाळकर यांचे वकील धीरज घाडगे यांनी दिली. आम्ही आज त्यांचा बदनामीची नोटीस पाठवली. 48 तासात माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असंही त्यांनी विधान केलं. प्रकाश आंबेडकरांनी जैन मुलींची भेट घेतली. ट्रस्टची जमीन विकू शकत नाही, बदल करण्यासाठी न्यायालयात जावं लागतं असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं. बोगस जन्ममृत्यू प्रमाणपत्र वाटपाच्या प्रकरणाबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. बोगस प्रमाणपत्रांवर कारवाई करण्याबाबत सोमय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. अमरावतीच्या ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापू लागले. अमरावती जिल्हा परिषदेवर स्थापनेपासूनच सर्वाधिक काळ काँग्रेस पक्षाची सत्ता राहिली. मात्र आता काँग्रेसची सत्ता उलथून लावण्यासाठी भाजप आणि महायुतीचे नेते मोठ्या ताकदीने कामाला लागलेत. नागपूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणी करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी प्रतिक्रिया दिली. पक्षाचा पारिवारिक कार्यक्रम असल्याने कार्यकर्त्यांच्या सुप्त गुणाला वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले. नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात लावणीचा कार्यक्रम पार पडला. यावर सुप्रिया सुळेंनी प्रश्न उपस्थित केलाय. हा अतिशय अस्वस्थ करणारा व्हिडिओ आहे, हे खूप दुर्दैवी आहे. अशा गोष्टी करण्यासाठी तुम्ही पक्ष शरद पवारांकडून काढून घेतला का, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या लावणीवरून जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. शरद पवारांनी जपलेला पक्ष जे सोडून गेले ते असे प्रकार करताय, त्यांनी पक्षाचे पार 12 वाजवून टाकले, अशी टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबई महापालिकेत एकत्र येण्यानं काही फरक पडणार नाही. 25 वर्ष मुंबई महापालिका उद्धव ठाकरे यांच्या हातात असतानाही मराठी माणूस बाहेर फेकला गेला. मराठी माणसाचं हित कधी पाहिलं नाही. या त्यांच्या फसव्या राजकारणाला मुंबईकर कधी साथ देणार नाही, असं म्हणत मंत्री योगेश कदमांनी ठाकरेंवर टीका केली. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि त्यांच्या 2 स्वीय सहाय्यकांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी नवनाथ वाघमारेंनी केली. फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी राज्याचे गृहमंत्री जर कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर राज्यानं कुणाकडे बघायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पंचवीस वर्ष मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या हातात असताना मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया योगेश कदमांनी दिली. नालासोपारा विधानसभा यादी क्रमांक 315 या मतदार यादीत 49 मतदारांच्या नावासमोर एकच व्यक्ती प्रवीण प्रमोद देवधर या व्यक्तीचं नाव किंवा पती आणि वडील म्हणून देण्यात आलं. नालासोपारा इथल्या सुषमा गुप्ता या महिलेचं मतदार यादीत 6 वेळा नाव आल्यानंतर मतदार यादीतील दुसरा घोळ समोर आला. ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, या मागणीसाठी नागपूर इथं बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात आला. सोलापुरातून प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी या मोर्चाला समर्थन देत जोरदार घोषणाबाजी करत रवाना झाले. राष्ट्रवादी कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमावरून राष्ट्रवादीवर जोरदार टीका होतीये. यावर आता त्यांनी लावणी सादर केली. त्यांची प्रतिक्रिया समोर आली. मी स्वतः लावणी परफॉर्मर असल्यानं माझ्या मैत्रिणीनं आग्रह धरला, त्यामुळे मी त्या कार्यक्रमात लावणी परफॉर्म केली. यावरून राजकारण करण्याची गरज नाही, असं त्यांनी विधान केलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पहिल्या इलेक्ट्रिक बस सेवा असलेल्या शिवाय ई बसेस आता दापोली आगारमध्ये दाखल झाल्या. या बसेसचा भव्य लोकार्पण सोहळा राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडला. भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं. या कार्यालयाच्या जागेवरून काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी सवाल उपस्थित केला. भाजप कार्यालयाची जी प्रॉपर्टी आहे ती शेड्यूल SM मध्ये येते, ती महापालिकेची प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी ट्रान्सफॉर्मर चुकीच्या पद्धतीनं झालंय का, याचं उत्तर आम्ही मागतोय, ही भाजपनं द्यावं, अशी सावंतांनी मागणी केली.
अमित शहा भाजप कोणाच्या कुबड्यांवर नाही, स्वतःच्या हिमतीवर मोठा पक्ष होणार आहेत. यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. आम्ही तुम्हाला कुबड्यात दिल्या म्हणून तुम्ही इथे आलात. जर आम्ही कुबड्या दिल्या नसत्या तर आजचा भारतीय जनता पक्ष दिसला नसता, अशी राऊतांनी टीका केली. मुंबईतील उपविभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून शिवसेनेमध्ये वादाची शक्यता वर्तवली जाते. विलेपार्ले विभाग प्रमुख म्हणून सुभाष कांता सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. जितेंद्र जनावळे यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांची प्रभारी लोकसभेसह समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. उद्घाटनाला न बोलावण्याची परंपरा अर्जुन खोतकरांनी सुरू केली आहे. विसर्जन कुंड उद्घाटनावेळी पालकमंत्र्यांना का बोलावलं नाही, असा सवाल आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला.